नमस्कार. चला तर मग आज आपण धोंड्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि धोंडे म्हणजेच की पुरणाचे धोंडे. अधिक मास संपतच आला आहे. महिनाभर तुम्हीही ज्यांना माहिती आहे त्यांनी भरपूर असे धोंडे खाल्ला असतील पुरणाचे, आणि तेच कसं बनवतात तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे धोंड्याचं ताट आहे आणि इकडं पुरण म्हणजे डाळ शिजलेली आहे. ही हरभऱ्याची डाळ आहे आणि त्याचं छान असं आपल्याला मस्त गोड पुरण बनवून घ्यायचं आहे. डाळ शिजल्यानंतर आता याच्यामध्ये जितकं डाळ आहे तितकं आपल्याला गूळ टाकून घ्यायची आहे आणि ते टाकून पुरण तयार झालेलंच होतं. इकडं मी तोपर्यंत कणिक मळायला घेतलेली होती. आणि हे जे छान असं आपल्याला याच्या पोळ्याही बनवायच्या आहेत आणि थोडेफार धोंडे म्हणजे 33 धोंडे असतात. गाईला अगोदर 33 नैवेद्य द्यायचा असतो आणि परत जे पाहुणे वगैरे येणार असतात त्यांच्यासाठी वेगळं बनवतात. त्यामुळं पीठ कणिकही छान असं मळून घेतलेलं आहे आणि पोळ्यासाठी पीठ मी सुरुवातीला असं मळते आणि 1-2 म्हणजे थोडा वेळ असेल तर छान पीठ ते मऊसूत होतं तोपर्यंत. इकडं पुरणही वाटून झालेलं आहे, पाहू शकता दाणेदार असं मस्त पुरण इकडं तयार झालेलं आहे. तर आपण आता ह्याच पुरणाचे छान असे अगोदर धोंडे बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळी बनवून घ्यायची आहे. चला तर मग धोंडे कसे बनवतात आमच्या इकडे ते तुम्हाला दाखवते. इकडे मी एका प्लेटामध्ये पुरण घेतलेलं आहे आणि हे धोंडे माझी मोठी बहीण बनवत होती. खरं तर आम्ही सर्व बहिणी एकत्र येऊन धोंड्याचं जेवण केलेलं होतं तिच्याच घरी. आणि हे थोडेसे आपण जसं मोदकाला पारी बनवतो छोटीशी तसं बनवून घ्यायचं आणि जसं मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवायचं आहे. पण हे गोल न बनवता आपल्याला चपटे बनवून घ्यायचे आहे थोडेसे असे. आणि पुरणपोळी आपण पोळी लाटतानाही जशी हे करतो गोळा तसाच हा गोळा करायचा आहे. आणि इकडे 33 धोंडे तयार झालेले होते आणि कुठं कुठे धोंडे उकडतातही, पण आम्ही तर तळूनच काढलेले होते. जास्त तर म्हणजे सहसा तळतातही. इकडे तळलेले पण आहे, पाहू शकता. छान असं खमंग खुसखुशीत तळून घ्यायचं, खूप छान लागतं आमरसासोबत हे. चला तर मग आता पुरणपोळी तुम्हाला बनवून दाखवते. आता धोंड्यासोबत फक्त धोंडे नसून तर पुरणपोळी पण असते. पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी, जर म्हणजे कुठे कुठे एखादी भाजी पण बनवतात. त्याचबरोबर भजी, पापडं, खूप सारं असं मस्त मेजवानी असते. म्हणजे पुरणपोळीचीच असते खरं तर. आणि ते छान पुरणपोळी लाटलेली आहे. त्याच्यानंतर मस्त खमंग पुरणपोळी भाजून घ्यायची. आणि मला तर पुरणपोळी छान अशी खमंग भाजलेलीच आवडते. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जितकं भरपूर तेल किंवा तूप लावायचं आहे ते लावून घ्यायचं. आणि छान अशी इकडं पुरणपोळी पण मस्त भाजलेली आहे. त्यानंतर कटाची आमटी मी कशा पद्धतीने केले ते दाखवते. याचा व्हिडिओही तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. इकडं मी खोबरं आणि कांदा, अद्रक, लसूण हे सर्व भाजून मस्त त्याचा मसाला बनवून घेतलेला होता. त्याच्यानंतर त्याला फोडणी दिलेली आहे. टोमॅटो आपल्याला नंतर शेवटी टाकायचा आहे फोडणीमध्ये. चिंचेचं कोळही आवर्जून टाकायचं. परत जो आपला काळा तिखट मसाला असतो तो टाकून जे येळण आपण काढलेलं होतं ते टाकायचं. इकडे कटाची आमटी तयार झालेली आहे. त्यानंतर देवासाठी 33 धोंडे म्हणजे काढून ते का आपल्या अगोदर देवघरात नैवेद्य दाखवलेला आहे. त्यानंतर मस्त असं सुरेख पुरणपोळ्या, आमरस, त्याचबरोबर भजी, पापड, येळणाची आमटी असं छान धोंड्याचं ताट इकडे तयार आहे. मस्त आम्ही सर्वांनी धोंडे जेवण केलं. मग त्यानंतर एकमेकांना आहेर करायची आईची ओटी भरली, त्यानंतर मोठ्या बहिणींची ओटी भरली आणि मग त्यानंतर माहेरी दुसऱ्या दिवशी आल्यानंतरही वहिनींनी छान असं सजवून पुरणपोळीचं धोंड्याचा स्वयंपाक करून आमचं म्हणजे आम्हालाही आहेर केलं. त्यानंतर आम्ही त्यांना एकमेकींना आहेर करून मस्त एकमेकींची ओटी भरलो. आणि त्यानंतर भाच्यांचाही असं पहिलाच धोंडा असल्यामुळं त्यांचंही छान असं कौतुक करण्यात आलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट